गोवंश वाहतूक, थरारक पाठलाग, खामगावात चोरीचा कट उधळला. गोठ्यातून गाय चोरून कारमधून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा खामगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल 20 ते 25 किलोमीटर थरारक पाठलाग करून चोरीचा कट उधळून लावला आहे. बोरी अडगाव ते वाडेगाव दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे 35,000 रुपये किमतीची गाय आणि चोरीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील रहिवासी बाळासाहेब रामराव टिकार यांच्या मालकीच्या 5 गायी बोरी अडगाव शहापूर रस्त्यावरील गोठ्यात बांधलेल्या होत्या. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास टिकार यांनी गायींना गोठ्यात बांधले. दरम्यान रात्री 11 ते पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टाटा कंपनीच्या कारमध्ये गाय बळजबरीने कोंबून पळवून नेली. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांचे पथक तात्काळ सतर्क झाले. बोरी अडगाव ते वाडेगाव दरम्यान चालक कैलास हटकर व ASI सुभाष रिंढे यांनी वाहनाचा तब्बल 20 ते 25 किलोमीटर थरारक पाठलाग केला. पोलिसांचा पाठलाग पाहताच चोरट्यांचे धाबे दणाणले. पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे संशयित कार अखेर पकडण्यात आली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन गाडीतील चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. या कारवाई दरम्यान कारमध्ये कोंबलेली 35,000 रुपये किमतीची 10 वर्षे वयाची गाय सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली टाटा कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बाळासाहेब टिकार यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार किरण राऊत यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार बाळकृष्ण फुंडकर पुढील तपास करत पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. 1 वाजता आमची पेट्रोलिंगवरील जे गाडी होती त्यांना एक संशयास्पद वाहन दिसलं. टाटा गोल्ड कंपनीची ती गाडी होती कार. तर तिला थांबवण्याचा इशारा दिला असता ती न थांबता ती तिकडे शहापूर साईडला जोरात वेगाने निघून गेली. तिच्या मागे आमची पेट्रोलिंगची गाडी धावली. नक्की काय त्या वाहनामध्ये, तर ती गाडी न थांबता अजून अकोला जिल्ह्यामध्ये समोर गेली. तर आम्ही त्याच्यानंतर अकोला कंट्रोलला फोन केला. त्याचबरोबर आम्ही बाळापूर पोलीस स्टेशनला फोन लावला, पातूर पोलीस स्टेशनला फोन लावला. त्यांनी त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती गाडीला पकडण्यासाठी. तर आमची पेट्रोलिंगची गाडी आणि ती संशयित जे वाहन होतं कार, तर त्याच्यामध्ये थोडं अंतर पडल्याने ते नक्की कुठल्या दिशेने गेले तर पुढे आमच्या अंमलदारांना ते समजले नाही. तरीसुद्धा ते वाहनाचा शोध घेत होते. वाहनाचा शोध घेत ही वाडेगावजवळ ही कार त्यांना दिसून आली. टाटा कंपनीची गोल्ड गाडी आहे ती. तर त्याच्यामध्ये एक गाय दिसून आली. तर मग ती गायचा आम्ही फोटो काढून बोरी अडगाव गावातील जे लोक आहेत त्यांना पाठवलं. तर त्यांनी ती गाय ओळखली. ती गाय त्यांची म्हणून त्यांनी सांगितलं. त्यावरून त्या मालकाला त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ती गाय त्यांनी ओळखली. आणि ते जे वाहन आहे टाटा गोल्ड कंपनीचं कार, तर ते वाहन आपण टोईंग करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. तर जे गायचे जे मालक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील जे आरोपींचा आपण शोध घेत आहोत.